तर महत्त्वाची बातमी आहे जोरदार पावसासंदर्भात। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत चालली आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात पूरपट्ट्यात पहिल्यांदा बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्यात। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह महापालिकेच्या टीमकडून सांगलीतील जामवाडी सूर्यवंशी प्लॉट या परिसरात जाऊन तिथल्या नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या। तर पाण्याची पातळी अचानक वाढली तर कोणतीही जीवितहानी होऊ नये याबाबत दक्ष राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या। तसंच पाणी पातळी वाढली तर महापालिकेच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावं असंही आवाहन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केलंय। त्यामुळे आपण बघतोय सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होताना पाहायला मिळतेय। ती झपाट्याने वाढत असल्यामुळे पालिका सज्ज झालेली आहे आणि वेगवेगळ्या तातडीच्या उपाययोजनाही सुरू केल्या आहेत। पहिल्या टप्प्यात पूर पट्ट्यामध्ये असणाऱ्या बाधित होणाऱ्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केल्यात। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी महापालिकेच्या सर्व टीमसह सांगलीतील जामवाडी सूर्यवंशी प्लॉट या परिसरात जाऊन नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्यात। त्यामुळे पाण्याची पातळी ही जर अचानक वाढली तर कोणतीही जीवितहानी होऊ नये आणि त्यामुळेच दक्ष राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या। तसंच पाणी पातळी वाढली तरी महापालिकेच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावं असं आवाहन सुद्धा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केलंय। तर रात्रीनं जर जोरदार पाऊस झाला तर मात्र पाणी पातळी अचानक वाढू शकते। हीच बाब लक्षात घेऊन आसपासच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत। आयर्विन पूल जो आहे तोही आपण बाजूला बघतोय आणि जोरदार पावसाच्या सरी या सध्या सांगली कोल्हापुरात आहेत।